हां 3 पॉईंट्स आपण स्लोप ऑफ लाईनमध्ये डिस्कस केले होते राईट. काय होते ते पॉईंट सांगा. स्लोप ऑफ लाईन इट इज डिनोटेड विथ एम. हे कॅल्क्युलेट करण्याचे दोन मेथड आहे. एक तर टॅन थीटा यूज करा और एम इज इक्वल टू 2 पॉईंट्स माहिती असेल तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. यात आपण 3 पॉईंट डिस्कस केले होते. फर्स्ट पॉईंट होता इफ टू लाईन्स आर पॅरलल. दोन लाईन्स जर पॅरलल असतील देअर स्लोप्स विल बी व्हॉट इक्वल. इफ टू लाईन्स आर परपेंडिक्युलर प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज व्हॉट -1. आणि याच्यात एक थर्ड पॉईंट डिस्कस केला होता. काय होता. हां इफ ए बी सी आर कोलिनियर. ए बी सी तुम्ही कोलिनियर कधी म्हणणार व्हेन स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू स्लोप ऑफ बी सी. क्लिअर आहे का. सो क्विकली काही एक्झाम्पल देतोय सगळ्यांनी सॉल्व करायचे. थोडं फास्ट सॉल्व करा. थोडं रिपिटेशन आहे याच्यावरचे बेस्ट काही एक्झाम्पल आहे तेवढे सॉल्व करूयात नंतर पुढचा टॉपिक बघू. राईट डाऊन फर्स्ट. सो ऑलरेडी आपण काल काही एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. हां त्याच टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. Write down find value of k. Find value of k for which. Write down find value of k for which capital P k comma -1 then q 2 comma 1 and r 4 comma 5 are collinear. Find value of k for which these 3 points are collinear. Find value of k for which these 3 points are collinear. So P, Q, R. If these 3 points are collinear काय लिहू शकता तुम्ही सांगा. काय लिहिणार जसं राईट स्लोप ऑफ पी क्यू विल बी इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर बिकॉज पॉइंट्स आर कोलिनियर. राईट. हा जो थर्ड पॉइंट आपण लिहिला आहे राईट दिस ए बी सी कोलिनियर असेल तर स्लोप ऑफ ए बी आणि स्लोप ऑफ बी सी काय इक्वल. सो इथं इन्स्टेड ऑफ ए बी सी पी क्यू आर दिले. सो स्लोप ऑफ पी क्यू विल बी इक्वल टू स्लोप ऑफ क्यू आर. करा कॅल्क्युलेट. y2 मायनस y1 काय होणार. स्लोप ऑफ पी क्यू कॅल्क्युलेट करायचे हे दोन पॉईंट. y2 मायनस y1 काय येणार 1 + 1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू क्यू आर. करा इथून के फाइंड आउट करा. हे क्लिअर आहे काय कसं लिहिलंय. सो 1 + 1 हे किती झालं 2. 2 अपॉन 2 मायनस के इज इक्वल टू 5 मायनस 1 किती झालं 4. 4 अपॉन 2. सो 2 अपॉन 2 मायनस के विल बी इक्वल टू हाऊ मच 2. हा 2 काय करू शकता तुम्ही कॅन्सल. सो काय होणार 2 मायनस के विल बी इक्वल टू वॉट 1. So what about k? K will be equal to how much 1.
झाले का? नेक्स्ट लिहा. Write down if x and y intercept if x and y intercept of line L. Next question, if x and y intercept of line L, if x and y intercept of line L are 2 and 3 respectively, are 2 and 3, are 2 and 3 respectively, find slope of line L. Find slope of line L. Right, what is the word here? X and y intercept. See, what do you mean by x and y intercept? लक्ष द्या. नंतर लिहा. एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम कन्सिडर केली, एक लाइन कन्सिडर करूयात. दिस इज लाइन एल. दिस लाइन एल, इट इज इंटरसेक्टिंग एक्स ॲक्सिस, लेट्स से ॲट a, 0. बरोबर ना. याचा वाय कोऑर्डिनेट 0 लिहिलाय. का 0 लिहिलाय? कारण हा पॉईंट कुठे आहे? एक्स ॲक्सिसवर. आपल्याला माहिती आहे एक्स ॲक्सिसवर जेवढे पण पॉईंट्स आहे वाय कोऑर्डिनेट काय असणार आहे? 0. राईट. लेट्स से दिस लाइन इट इज इंटरसेक्टिंग y एक्सिस एट 0, b. राइट. सो हा जो एवढा पार्ट आहे, दिस विल बी हाऊ मच? a. हा एवढा पार्ट आहे, हा किती असणार आहे? b. सो ओरिजिन पासून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंतचं डिस्टन्स, ओरिजिन पासून पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पर्यंतचं डिस्टन्स तुम्ही जर एक्स ॲक्सिसवर मेजर करत असाल तर याला तुम्ही काय म्हणणार? याला काय म्हणणार? एक्स इंटरसेप्ट. ओरिजिन आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑन वाय ॲक्सिस एवढं डिस्टन्स जर तुम्ही मेजर करत असणार याला काय म्हणणार? वाय इंटरसेप्ट. क्लिअर आहे का? व्हॉट डू यू मीन बाय इंटरसेप्ट? एखादी लाईन एक्स आणि वाय ॲक्सिसला, मोबाईल ठेवा, एक्स आणि वाय ॲक्सिसला कुठे कट करते हां ते चेक करा. तेवढा जो पार्ट आहे त्याला काय म्हणणार? एक्स इंटरसेप्ट. एक्स ॲक्सिसवर असेल तर एक्स इंटरसेप्ट म्हणणार, वाय ॲक्सिसवर असेल तर काय म्हणणार? वाय इंटरसेप्ट. राईट. आता बघा इथे काय म्हटलंय? एक्स अँड वाय इंटरसेप्ट ऑफ द लाईन एल आर 2 and 3. सो एक्स इंटरसेप्ट किती दिलेला आहे? एक्स इंटरसेप्ट किती दिलेला आहे? 2. म्हणजे हा पॉईंट किती झाला? 2, 0. बरोबर ना. एक्स इंटरसेप्ट इज 2. व्हॉट इज वाय इंटरसेप्ट? 3. बी इज इक्वल टू किती दिलेले आहे? 3. म्हणजे हा पॉईंट काय झाला? 0, 3. आपल्याला काय विचारले? लाईन एलचा स्लोप विचारले. लाईन एलवरचे तुम्हाला 2 पॉईंट्स माहिती झाले. कॅन यू फाइंड इट स्लोप? ठीक आहे. सो एक नवीन वर्ड आहे इंटरसेप्ट. इंटरसेप्ट म्हणजे काय? ओरिजिन आणि ती लाईन एक्स किंवा वाय ॲक्सिसला कुठे कट करते तेवढा जो पार्ट आहे, राईट, हा जो पार्ट आहे, ही जी लेंथ आहे याला तुम्ही म्हणणार एक्स इंटरसेप्ट. एवढा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज वाय इंटरसेप्ट. राईट. सो इथे एक्स इंटरसेप्ट 2 दिला होता, म्हणजे हे डिस्टन्स किती आहे? 2. हे जर -2 दिलं असतं तर आपण या साईडला घेतलं असतं. राईट. दोन्ही पॉझिटिव्ह दिलेले आहेत. एक्स इंटरसेप्ट 2 दिलेलं आहे. जसं फॉर एक्झाम्पल लाईनच अशी असेल तर मग इथे एक्स इंटरसेप्टची व्हॅल्यू काय येणार आहे? निगेटिव्ह बनेल. राईट. वाय इंटरसेप्टची व्हॅल्यू काय बनेल? पॉझिटिव्ह. सो इथे दोन्ही पॉझिटिव्ह दिले होते म्हणून आपण लाईन या पद्धतीने ड्रॉ केली. एक्स इंटरसेप्ट 2 होता तर हे झालं 2. मग हे जर 2 असेल तर पॉईंट काय झाला? 2, 0. वाय इंटरसेप्ट दिलेला आहे 3. मग हे जर 3 असेल तर पॉईंट काय होणार? 0, 3. यू फाइंड दिस स्लोप. सो देअरफॉर स्लोप ऑफ लाईन एल इज इक्वल टू y2 - y1 काय होणार? 0 - 3. राईट. अपॉन काय? 2 - 0 किती येणार? -3/2.
एक डायग्राम व्यवस्थित ड्रॉ करा. दिस इज हा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज एक्स इंटरसेप्ट. एक्स इंटरसेप्ट आपण कोणत्या लेटरने डिनोट करणार? ए. दिस इज वाय इंटरसेप्ट. वाय इंटरसेप्ट कोणत्या लेटरने डिनोट करणार? बी. झाले का? Next, write down a line makes intercept of a line makes write down a line makes intercept of a line makes intercept of 3 and 3 on the coordinate axis. Line makes an intercept of 3 units and 3 units. On coordinate axis. On coordinate axis. Find inclination of line. Find inclination of line. Find inclination of line. बरं, एक लाईन ड्रॉ करायची आहे. त्या लाईनचे एक्स आणि वाय इंटरसेप्ट दिलेले. एक्स इंटरसेप्ट किती आहे? 3. वाय इंटरसेप्ट किती आहे? 3. त्या लाईनचा तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? थीटा फाइंड आउट करायचा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन. करा, फिगर ड्रॉ करा पहिले. सो these are your xy coordinate system. X intercept is 3. Y intercept is 3. 155. करेक्ट आहे का? सो हा अँगल, आता अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय बनेल? हा अँगल बनेल. हा थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे. सांगा कसा कॅल्क्युलेट करणार? हे क्लिअर आहे का? फिगर क्लिअर आहे का पहिले? लाईन मेक्स इंटरसेप्ट ऑफ 3 म्हणजे हे डिस्टन्स किती झालं? 3. म्हणून हा पॉईंट काय लिहिला आहे? 3,0. 3 and 3 ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. इथे पण हे डिस्टन्स किती आहे? 3. म्हणून हा पॉईंट काय लिहिला आहे? 0,3. सो एक लाईन ड्रॉ केली. फाइंड इन्क्लिनेशन ऑफ दिस लाईन. थीटा फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड आउट करणार सांगा? स्लोप. राईट, स्लोप काय येणार सांगा? व्हॉट अबाउट स्लोप? y2 मायनस y1 किती होणार? 0 मायनस 3 अपॉन 3 मायनस 0 किती आलं आहे? -1. वी नो एमची व्हॅल्यू किती असते? टॅन थीटा. सो तुम्हाला असा थीटा फाइंड आउट करायचा आहे की टॅन थीटाची व्हॅल्यू किती आहे? -1. हे क्लिअर आहे का इथपर्यंत? हां, लक्ष द्या. आता आपण, तुम्ही हे शिकलात सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. करेक्ट आहे का? हां. सो सायन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय? सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह आहे. सेकंडमध्ये काय पॉझिटिव्ह आहे? साईन पॉझिटिव्ह आहे. साईन पॉझिटिव्ह असेल तर कोसेक पण काय झाला? पॉझिटिव्ह. थर्ड याच्यात टॅन आणि फोर्थ याच्यात कॉस. मग आता इथे टॅन थीटा जर निगेटिव्ह असेल तर तुमचा थीटाचा अँगल काय यायला पाहिजे? टॅन थीटा कुठे कुठे निगेटिव्ह असणार आहे? एक तर या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे और फोर्थ क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आहे. राईट. हा जो अँगल येणार हा कुठे जाणार? सेकंड क्वाड्रंटमध्ये जाईल. सी, इथून जर ही लाईन तुम्ही ट्रान्सफर केली
राईट. अशी जर लाईन तुम्ही ड्रॉ केली तर हा अँगल कुठे येणार आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये. फोर्थ क्वाड्रंटचा अँगल तुम्ही घेणार का, फोर्थ क्वाड्रंटचा अँगल तुम्ही नाही घेणार. का घेणार, का नाही घेणार, कारण हे बघा हा जो अँगल बनेल हा मेजर कोणत्या डिरेक्शनमध्ये होईल, हां क्लॉकवाईज डिरेक्शनमध्ये मेजर केला जाईल. आपली अँगल ऑफ इन्क्लिनेशनची डेफिनेशन काय की इट शुड बी मेजर्ड इन विच डिरेक्शन, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. म्हणून तुम्हाला असे थीटाची व्हॅल्यू घ्यायची आहे विच इज इन सेकंड क्वाड्रंट. म्हणजे तुमची थीटाची व्हॅल्यू कशाच्या बिटवीन यायला पाहिजे, 90 डिग्री आणि 180 डिग्री. राईट. कसं फाइंड आउट करणार आहे, वा सिम्पल आहे. टॅन 45 डिग्री आपल्याला माहिती. व्हॉट इज टॅन 45, 1. टॅन 45 किती आहे, 1. सो तुम्हाला सेकंड क्वाड्रंटमध्ये जायचं आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये जाण्याचे दोन वेज आहे. एक तर तुम्ही 90 + 45 करा, हाच थीटा घ्यायचा. 90 + 45 ने पण कुठे जाणार आहे तुम्ही, सेकंड क्वाड्रंटमध्ये. और 180 - 45 करा. राईट. किती येणार आहे, 90 + 45 और 180 - 45 किती येणार, 135. सो व्हॉट इज इन्क्लिनेशन ऑफ दिस लाईन, 135 डिग्री. क्लिअर आहे का. हां. स्लोप कॅल्क्युलेट केला, स्लोप किती आला, -1. सो तुम्हाला अशी थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. टॅन थीटा किती बनायला पाहिजे, -1. सो टॅन थीटा कुठे कुठे निगेटिव्ह आहे, एक तर सेकंड क्वाड्रंट किंवा फोर्थ क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटचा अँगल चालणार नाही, कारण मग डिरेक्शन चेंज होऊन जाते. म्हणून तुम्हाला सेकंड क्वाड्रंटचाच अँगल घ्यावा लागेल. सेकंड आपल्याला हे माहिती, टॅन 45 किती आहे, 1. इथे किती आहे, -1 आहे. सो सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त मूव्ह करायचं आहे 90 + 45 ने. राईट. किंवा 180 - 45 करा. सो व्हॉट इज इन्क्लिनेशन ऑफ दिस लाईन, 135 डिग्री. Next, write down without using Pythagoras theorem. Write down without using Pythagoras theorem. Without using Pythagoras theorem, show that the points 4, 4, show that the points capital A 4, 4, capital B 3, 5, capital C -1, -1 are vertices of right angle triangle. Are vertices of right angle triangle. Are vertices of right angle triangle. नाही, ट्रिपलेट लिहितो कशाने आपण, पायथागोरस थेरमने लिहितो ना. हां. कसं प्रूव्ह करणार, विदाउट स्लोप फाइंड करणार, मग थीटा फाइंड करून एक 90 राहील, कारण थीटा फाइंड करणार तो अँगल येईल. मग रिमेनिंग अँगल 30, 60, 90 किंवा 45, 45, 90. हे असं कंपल्सरी का, एखादा जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर प्रत्येक वेळेस अँगल 30, 60, 90, 45, 45, 90 असेच असतात का. हां, मग रँडम पण एखादा राईट अँगल ट्रायंगल असू शकतो. एक तर 90 डिग्री असणार, एकच अँगल 90 डिग्री, बाकीच्या दोन अँगलचं तर काही फिक्स नाही आहे. 30, 60 असू शकतात, बाकी दुसरी पण पेअर असू शकते. कसं प्रूव्ह करणार, विदाउट युजिंग पायथागोरस थेरम, दीज आर वर्टायसेस ऑफ राईट अँगल ट्रायंगल.
सांगा. राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, एक अँगल 90 डिग्री म्हणजे दोन साईड्स तुमच्या काय झाल्या परपेंडिक्युलर. हां, दोन साईड्स काय असणार आहे परपेंडिक्युलर. आपण परपेंडिक्युलरसाठी कंडिशन लिहिली आहे. दोन लाईन्स जर परपेंडिक्युलर कधी असतील, वेन प्रोडक्ट ऑफ देअर स्लोप इज वॉट -1. मग तुम्हाला जर ए बी सी व्हर्टायसेस दिलेले आहेत, कॅन यू फाइंड स्लोप ऑफ ए बी, स्लोप ऑफ बी सी अँड स्लोप ऑफ ए सी. हे तीन गोष्टी जर फाइंड आउट केल्या, कोणत्याही दोन स्लोप्सचा जर प्रोडक्ट -1 आला, याचं मिनिंग काय झाला, ते दोन लाईन्स एकमेकांना काय झाले परपेंडिक्युलर. मग आपल्याला एकच अँगल 90 डिग्री पाहिजे, दुसरा अँगल 90 असणारच नाही, मग तो ट्रायंगलच फॉर्म नाही होणार. हां, सो आउट ऑफ दिस 3 कोणत्याही दोन स्लोपचा प्रोडक्ट जर -1 झाला, आपण कन्क्लूड करू शकतो लाईन्स एकमेकांना काय परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर असेल याचा अर्थ काय झाला, ते कोणता ट्रायंगल फॉर्म करणार आहे, राईट अँगल ट्रायंगल. चला करा, तीन साईड्सचा स्लोप कॅल्क्युलेट करा, ए बी बी सी आणि ए सी, आणि चेक करा दोन स्लोप्सचा प्रोडक्ट -1 येतोय की नाही. फाइंड स्लोप ऑफ ए बी बी सी ए सी. हां, ए बीचं किती आलं आहे -1, बी सी -1. किती येते तुम्ही सांगा, मी नाही केलं कॅल्क्युलेट. किती आलं. अरे स्लोपमध्ये नका मिस्टेक करू रे, आता असे डिफरंट कसे येतात आन्सर. कोणतं चुकले, बी सी आले. किती आले. हे करेक्ट आहे का, ए बीचं -1, बी सी 3/2, ए सी 1. आले का. अरे करा तुम्ही कॅल्क्युलेट. हां, सो फ्रॉम दी स्लोप कॅन वी राईट स्लोप ऑफ ए बी इंटू स्लोप ऑफ ए सी. किती येणार -1. याचा मिनिंग काय झाला, ए बी इज परपेंडिक्युलर टू वॉट ए सी. ए बी इज परपेंडिक्युलर टू वॉट ए सी. सो राईट अँगल कोणत्या पॉईंटला असेल राईट अँगल, ए बी सी. कोणत्या ए, कॉमन काय इथे ए, असा तुमचा राईट अँगल ट्रायंगल झाला. दिस विल बी ए, आणि ए बी आणि ए सी एकमेकांना काय परपेंडिक्युलर. क्लिअर आहे का. कसं. हा, म्हणजे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायला लागतं. पण आपण जे प्रूफ लिहितो त्याच्यात पायथागोरस थेरम यूज करतो. साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा कुठून लिहिलं आहे तुम्ही चेक करा बुकमध्ये. पायथागोरस थेरमने लिहिलं आहे ते डेरिवेशन. हां, हे असंच करावं लागेल स्लोप कॅल्क्युलेट करून. ठीक आहे, क्लिअर आहे का. सो हे काही बेसिक एक्झाम्पल आहे, लक्ष द्या. हे काही बेसिक आहे, क्लिअर आहेत का. हां हां, सो आता मेन टॉपिक स्टार्ट करूयात. हेडिंग टाका इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन.
हे फार रेअरली विचारतील. आत्ता जे आपण 4-5 एक्झाम्पल घेतले हे फार काही फक्त हे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे कसं यूज करायचं आणि काय काय कॅल्क्युलेट करायचं. सो राईट डाऊन हेडिंग टाका इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन. Equation of straight line. So this is important part. सर काय काय पार्ट सोबत लिहूयात. राईट डाऊन फर्स्ट इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स आणि वाय ॲक्सिस पण काय लाईनच आहे. राईट. राईट डाऊन फर्स्ट इक्वेशन ऑफ. व्यवस्थित लिहा, हे सगळं व्यवस्थित लर्न करायचे जेवढे पण पॉईंट्स आहेत. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस काय असतं. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस सांगा काय असतं. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस हे बघा लक्ष द्या. इथून पुढे आता हे विसरायचं नाही. हे तुमची एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. राईट. इथे काय काय या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय असतात. हे काय असतात 1, 0, 2, 0, 3, 0, -1, 0, -2, 0. सो एक्स ॲक्सिसवर कोणताही पॉईंट कन्सिडर करा त्याचा वाय कोऑर्डिनेट नेहमी काय असतो 0. देअरफॉर वी राईट इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस ॲज y इक्वल टू 0. ठीक आहे. चला लिहा y इक्वल टू 0. डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही. हे पॉईंट्स लिहित चला फक्त. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस y इक्वल टू 0. का y इक्वल टू 0 त्याचं रिझन सांगितलंय. सेकंड लिहा इक्वेशन ऑफ इक्वेशन ऑफ y ॲक्सिस. हां राईट. वाय बिकॉज तुम्ही पॉईंट कन्सिडर करा इथे. दिस विल बी 0,1, 0,2, 0,3. इकडे कुठेतरी 0, काय असणार आहे -4. सो यू कन्सिडर एनी पॉईंट ऑन वाय ॲक्सिस. त्याचा एक्स कोऑर्डिनेट नेहमी काय असणार आहे 0. देअरफॉर वी राईट इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस ॲज वॉट एक्स इज इक्वल टू 0. राईट. सो इथून पुढे 2 पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचे. इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस, इक्वेशन ऑफ वाय ॲक्सिस. लेट अस राईट थर्ड वन. राईट डाऊन इक्वेशन ऑफ लाईन. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. पॅरलल टू एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आपण स्लोप नाही लिहिते. हां काय लिहितोय आता इक्वेशन लिहितोय. इक्वेशन आपण नेहमी इन टर्म्स ऑफ एक्स वाय लिहिणार. सो इक्वेशन ऑफ लाईन. आता जी लाईन आहे इट इज पॅरलल टू वॉट एक्स ॲक्सिस. सो हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे. याला पॅरलल ड्रॉ करावे लागतील. राईट. सो फॉर एक्झाम्पल इथे जर एक लाईन ड्रॉ केली. दिस इज अ लाईन एल. लेट्स से L1. इट इज पॅरलल टू वॉट एक्स ॲक्सिस. राईट. आता हे लक्षात घ्या की ही जर या लाईनवर कुठे तुम्ही पॉईंट कन्सिडर करा. ही लाईन काय दिस लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. या लाईनवर कुठेही पॉईंट कन्सिडर करा. त्याचा वाय कोऑर्डिनेट चेंज होणार आहे का नाही. त्याचा वाय कोऑर्डिनेट चेंज होणार आहे का नाही. एक्स कोऑर्डिनेट चेंज होईल बरोबर ना. एक्स कोऑर्डिनेटला तुम्हाला एक्स ॲक्सिसवर बघावं लागेल बट वाय कोऑर्डिनेट चेंज होणार नाही. देअरफॉर वी राईट इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू एक्स ॲक्सिस. काय कॉन्स्टंट राहते वाय. y is equal to constant. Next, fourth one, equation of line parallel to
वाय ॲक्सिस. राईट. सो एखादी लाईन जर तुम्ही ड्रॉ केली पॅरलल टू काय पाहिजे आता वाय ॲक्सिस. सपोज इथे लाईन ड्रॉ केली L2. एक्स कोऑर्डिनेट चेंज होतोय का? नाही. एक्स कोऑर्डिनेट चेंज होतोय का नाही? इथे कुठेही पॉईंट कन्सिडर करायचा आहे. एक्स कोऑर्डिनेट नेहमी किती येणार आहे 3. वाय कोऑर्डिनेट चेंज होतील, एक्स कोऑर्डिनेट चेंज होणार नाही. देअरफॉर इक्वेशन ऑफ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस काय लिहिणार? एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट. सो इथून पुढे y इज इक्वल टू 5 आलं, y इज इक्वल टू 5 आलं, ती लाईन कशी ड्रॉ होणार? पॅरलल टू एक्स ॲक्सिस. राईट. x इज इक्वल टू -3 आलं आणि ड्रॉ करायचं आहे तर कुठे कशी ड्रॉ करणार? x इज इक्वल टू -3 आलं. सो इट शुड बी पॅरलल टू वाय ॲक्सिस. क्लिअर आहे का पार्ट? हां. सो तुम्हाला क्लास 12ला चॅप्टर राहील LPP लिनियर प्रोग्रामिंगचा एक हे चॅप्टर, तिथे ग्राफ वगैरे ड्रॉ करायचे. हां. सो तिथे हे पॉईंट्स लागतील की एखादी सपोज y इज इक्वल टू 5 ड्रॉ करायचं आहे, राईट, किंवा x इज इक्वल टू 2 ड्रॉ करायचं आहे, तर ते लाईन्स ड्रॉ करता यायला पाहिजे. ठीक आहे. लिहिले 4 पॉईंट क्लिअर आहेत का? नेक्स्ट 5th लिहा. राईट. सो 5th पासून इम्पॉर्टंट हे बनतील फॉर्म्स. राईट. 5th राईट डाऊन. फर्स्ट वन, स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप पॉइंट फॉर्म. राईट. हे बघा, इक्वेशन ऑफ लाईन जेवढे पण आता इथून नवीन जे फॉर्म बनतील हे आपण एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी यूज करणार आहोत. सो प्रत्येक फॉर्मचं नाव लक्षात ठेवायचं आहे. नेम काय की फर्स्ट नेमिंग काय दिलेलं आहे? स्लोप पॉइंट फॉर्म. नेमवरून तुम्हाला काय गिवन डेटा हे कळेल. सो हा फॉर्म तुम्ही कधी यूज करणार? जेव्हा लाईनचा तुम्हाला स्लोप माहिती आहे आणि लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे. हां. एखादी जर लाईन असेल, या लाईन एलचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे, या लाईनचा तुम्हाला काय माहिती आहे? स्लोप माहिती आहे, आणि या लाईनवरचा एखादा पॉईंट माहिती आहे, लेट्स से x1, y1, तेव्हा तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन लिहायला काय यूज करणार? स्लोप पॉइंट फॉर्म. क्लिअर आहे काय? क्लिअर आहे का? हां. सो व्हॉट इज स्लोप पॉइंट फॉर्म? स्लोप पॉइंट फॉर्म इज y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. हे बघा, या इक्वेशनमध्ये m इज वॉट? स्लोप, तो माहिती आहे. व्हॉट इज x1 y1? पॉइंट ऑन दी लाईन. आणि हे XY काय आहे? व्हॉट इज XY? XY कुठून आले? चॅप्टर काय आहे? हा स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन कसला पार्ट आहे? लोकसचा. लोकसमध्ये आपण इक्वेशन ऑफ लोकस बघितले. व्हॉट इज स्टेप नंबर 1? स्टेप नंबर 1 काय होती? हां, यू कन्सिडर एनी पॉईंट P विथ दी कोऑर्डिनेट x, y ऑन दी लोकस. हां. आपण इक्वेशन लिहितो. इक्वेशन तुम्ही त्याच प्रोसिजरने लिहिणार आहात. राईट. जी स्टेप्स आपण लिहून दिलेले आहेत. क्लिअर आहे का? सो x1, y1 या इक्वेशनमध्ये x1, y1 इज अ पॉईंट नोन टू यू, अँड व्हॉट इज m? स्लोप. स्लोप फाइंड आउट करण्याचे आपण मेथड्स बघितलेले आहेत. हां. जी पण असेल ती तुम्हाला यूज करावी लागेल. सो जेव्हा पण स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे, या इक्वेशनने आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन, या फॉर्मने आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन लिहिणार आहोत. y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. फॉर एक्झाम्पल, क्वेश्चन इज राईट इक्वेशन ऑफ लाईन, राईट इक्वेशन ऑफ line making an angle of 45 degree with x-axis and passing through passing through 1, 2. Right? You have to find equation of line making an angle of 45 degree with x-axis passing through 1, 2.
सो एक लाईन आहे, इट इज मेकिंग अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ एक्स ॲक्सिस. याचा मिनिंग काय झालं? व्हॉट इज 45 हिअर? What is 45 here? Angle of inclination, because it is an angle with x axis. So can you write slope of that line? Tan 45 किती येणार slope? 1. So slope माहिती आहे. And what is the point? x1 comma y1 काय आहे point? 1 comma 2. You have to write equation. काय लिहिणार equation सांगा? y minus y1 किती आहे y1? 2 is equal to m इन ब्रॅकेट x मायनस x1. क्लिअर आहे काय? कसं लिहिलं आहे, यूज कसं करायचं? हां, जेव्हा स्लोप माहिती आहे, पॉईंट माहिती आहे, फॉर्म यूज करा. नेक्स्ट आपण एक डिस्कस केलं होतं लोकसमध्ये, इक्वेशन लिहिताना पहिले आपण x लिहिणार, y लिहिणार, कॉन्स्टंट लिहिणार, राईट. सो y मायनस 2 विल बी इक्वल टू काय होणार? x मायनस 1. सो व्हॉट विल बी इक्वेशन? या दोन्ही टर्म इकडे शिफ्ट करा. x मायनस y मायनस 1 प्लस 2 विल बी इक्वेशन ऑफ लाईन. क्लिअर आहे फॉर्म कसा यूज करायचा आहे? सो आता फॉर्म एक तुम्ही बघा, लक्षात काय काय ठेवायचं आहे. एक तर फॉर्म यूज कधी करायचं आहे, डिफरंट फॉर्म आहे. सो स्लोप पॉईंट फॉर्म कधी यूज करणार? जेव्हा स्लोप माहिती, पॉईंट माहिती. आणि तो फॉर्म काय? y मायनस y1 इज इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. m इज स्लोप आणि x1 y1, इथे एक्स वायच्या जागी पॉईंट नाही टाकायचं. एक्स वाय काय? इट्स अ पॉईंट कन्सिडर टू राईट इट्स इक्वेशन. सो x1 आणि y1, राईट. x1 आणि y1 इज अ पॉईंट नोन टू यू. सर लिहा पटकन. फिगर ड्रॉ करत चला. You can name this A. So point माहिती आहे आणि स्लोप माहिती आहे. स्लोप एक तर डायरेक्टली मेन्शन केलेला असेल, दॅट एम इज स्लोप ऑफ लाईन इज 2, स्लोप ऑफ लाईन इज मायनस 1, और इन्क्लिनेशन विल बी गिवन टू यू. राईट. आता हे फॉर्म कुठून बनलाय? हा, हे बघा, या लाईनचा स्लोप किती आहे? एम. आणि हे जर दोन पॉईंट तुम्ही कन्सिडर केले, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, हे क्रॉस मल्टिप्लाय करा, यू विल गेट दिस. हां, सेकंड म्हणजे 6th. कारण नंबरिंग कंटिन्यू करा. 2 पॉईंट फॉर्म हे झाले का? लिहून झाले का? हां, नेक्स्ट राईट डाऊन 2 पॉईंट फॉर्म. 6th 2 पॉईंट फॉर्म. सो 2 पॉईंट फॉर्म यूज कधी करणार? वेन 2 पॉईंट्स ऑन दी लाईन आर नोन टू यू. सो दिस इज लाईन एल. याच्यावरचे तुम्हाला 2 पॉईंट्स माहिती आहे. लाईनवरचे 2 पॉईंट्स माहिती आहे. टू राईट इट्स इक्वेशन वी आर कन्सिडरिंग पॉईंट पी विथ दी कोऑर्डिनेट x, y. So what is 2 point form? y2 minus y1 upon x2 minus x1. इथून काय कॅल्क्युलेट होणार? स्लोप ऑफ लाईन आहे.
आणखी स्लोप तुम्ही एक तर हे 2 पॉईंट यूज करा किंवा ए आणि पी यूज करा, राईट. सो आपण ए आणि पी यूज करणार आहोत. y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 इज इक्वल टू ए आणि पी जर कन्सिडर केले तर स्लोप काय बनेल, y मायनस y1 अपॉन x मायनस x1. So using this you are going to write equation of line. हां, फॉर्म यूज कधी करणार, जेव्हा लाईनवरचे 2 पॉईंट्स माहिती आहे तेव्हा यूज करायचं. लिहा, फॉर्म लिहा आणि एक एक्झाम्पल देतोय. So question is find equation of line passing through 3, minus 1, 2, 5. लिहा इक्वेशन. सो फर्स्ट पॉईंटला तुम्ही x1, y1 कन्सिडर करा, सेकंड पॉईंटला x2, y2. हा फॉर्म यूज करा. x1 ची व्हॅल्यू किती आहे 3, y1 इज -1, x2 2, y2 5. फॉर्म लिहा आणि फॉर्ममध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. y2 इज 5 मायनस y1 किती आहे -1, x2 x1, y minus what is y1, करा बरं, सिम्प्लिफाय करा, एक्स वाय कॉन्स्टंट या फॉर्ममध्ये लिहा. नाही एक्स वाय नाही फाइंड आउट करायचे, इक्वेशन लिहायचे ना, एक्स वाय कॉन्स्टंटच्या फॉर्ममध्ये लिहायचे. फाइव प्लस 1 6 अपॉन 2 मायनस 3 किती झालं -1. दिस इज y प्लस 1 x मायनस 3. क्रॉस मल्टिप्लाय करा, you will get the equation of line. So 6 in bracket x minus 3 minus 1 into y plus 1. किती होणार आहे 6x minus 18 राइट. सो ह्या टर्म्स इकडे शिफ्ट करा, काय होणार, देअरफॉर व्हॉट विल बी इक्वेशन 6x प्लस y राइट -17 इक्वल टू 0. राईट, लक्ष द्या. हे कसलं इक्वेशन लिहिलं आहे आपण, स्ट्रेट लाईनचं, राईट. एखादा पॉईंट या स्ट्रेट लाईनवर आहे की नाही, हे बघा, या लाईनवरचे पॉईंट्स काय झाले, या लाईनवर कोणते कोणते पॉईंट्स आहेत. एक पॉईंट काय 3, -1. दुसरा पॉईंट काय 2, 5. तुम्ही जर 3, -1 याच्यात टाकलं तर तुम्हाला LHS इज इक्वल टू RHS भेटेल. हां, टाकून बघा. किंवा 2, 5 जरी टाकलं तरी LHS इज इक्वल टू RHS भेटेल. याचा मीनिंग काय आहे की एखादा जर पॉईंट एखाद्या लोकसवर असेल, हां, एखादा जर पॉईंट एखाद्या लोकसवर असेल, इट शूड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लोकस.
हे बघा 3,1 3,-1 हा काय झाला पॉईंट. हा पॉईंट कोणत्या लोकसवर आहे? स्ट्रेट लाईन एक लोकस झालं. कोण लोकसचं इक्वेशन काय आहे? 6x + y - 17 = 0. हा पॉईंट जर या स्ट्रेट लाईनवर लाय करतोय किंवा ही स्ट्रेट लाईन या पॉईंटमधून पास होत आहे, सो कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लोकस. एखादा रँडमली तुम्हाला जर पॉईंट दिला -1,6, वेदर -1,6 लाईज ऑन दिस ऑर नॉट, हे तुम्ही कसं चेक करणार? हां, x = -1 टाका, y = 6 टाका आणि चेक करा ते 0 येते की नाही. क्लिअर आहे का? सो बेसिक लोकसचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे? इफ अ पॉईंट लाईज ऑन दी लोकस इट शुड सॅटिस्फाय इक्वेशन ऑफ लोकस. क्लिअर आहे काय? हां, लिहायचं का स्टेटमेंट? नाही तर लिहून ठेवा. इफ अ पॉईंट लिहून घ्या, नोट लिहा. इफ अ पॉईंट लाईज ऑन दी लोकस, if a point lies on the locus, it should satisfy equation of locus. It should satisfy equation of locus. हे कोणत्याही लोकससाठी ॲप्लिकेबल राहील. सर्कल, जे पण आपण लोकसचे एक्झाम्पल्स बघितलेत, राईट, इट इज ॲप्लिकेबल टू ऑल लोकस. नेक्स्ट पुढचा फॉर्म लिहा. लिहिलं का? स्टेटमेंट लिहिलं का? नेक्स्ट पुढचा फॉर्म लिहा. नेक्स्ट राइट डाउन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. सो ॲज दी नेम सजेस्ट, फॉर्म कधी यूज करणार आहे? वेन स्लोप ऑफ लाईन इज नोन टू यू. स्लोप आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो? एम. अँड इंटरसेप्ट, आपण इंटरसेप्ट बघितलंय फिगरमध्ये, बरोबर ना? आठवत आहे का फिगर? हां, एकदा चेक करा. आपण जी एक्झाम्पल सॉल्व करताना फिगर एक ड्रॉ केली इंटरसेप्टसाठी, हे रेकॉर्ड नाही झालं का? हां. सो दिस इज एक्स इंटरसेप्ट, वाय इंटरसेप्ट. आता दोन टाईपचे इंटरसेप्ट आहे. हां, बट हा फॉर्म यूज करताना हा जो इंटरसेप्ट वर्ड यूज आहे, हा कशासाठी यूज केलेला आहे? वाय इंटरसेप्टसाठी. हे लक्षात ठेवायचं. एक पुढे डबल इंटरसेप्ट फॉर्म येणार आहे जिथे आपण दोन्ही एक्स आणि वाय इंटरसेप्ट यूज करतो. स्लोप इंटरसेप्ट फॉर्म यूज करताना काय गोष्टी माहिती पाहिजे? एक तर तुम्हाला स्लोप माहिती पाहिजे, त्या लाईनचा स्लोप माहिती पाहिजे, आणि सेकंड इंटरसेप्ट. बट विच इंटरसेप्ट? वाय इंटरसेप्ट. क्लिअर आहे का? सो वाय इंटरसेप्ट आपण कोणत्या लेटरने या फॉर्मसाठी, हां तिथे आपण बी लिहिलं आहे, दॅट इज द स्टँडर्ड. बट हा फॉर्म लिहिताना आपण काय यूज करणार आहोत? सी. and y intercept form is y is equal to mx plus c. Y is equal to mx plus c. What is m? Slope of line. What is c? Y intercept. क्लिअर आहे का? सो y intercept म्हणजे लाईन जर अशी ड्रॉ झाली, हा तुमचा y intercept झाला, हा माहिती पाहिजे, आणि सेकंड थीटा माहिती पाहिजे. क्लिअर आहे का? फॉर्म कधी यूज करायचा? राईट डाऊन स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. लेटर्स काय? स्लोपसाठी एम, आणि इथे वाय इंटरसेप्ट मेन्शन करा. वाय इंटरसेप्ट आपण इथे कॅपिटल सी ने दाखवतोय. सो वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. सो क्वेश्चन इज राइट इक्वेशन ऑफ लाइन having slope
write equation of line having slope of 2 and passing through 0,4. आता इथे स्लोप आणि पॉईंट माहिती आहे, यू कॅन यूज स्लोप पॉईंट फॉर्म ऑल्सो. हां, कळते का काय सांगतोय? स्लोप माहिती आहे आणि ही लाईन कुठून पास होते 0,4. सो आपण जो स्लोप पॉईंट फॉर्म लिहिला आहे तो पण तिथे तुम्ही यूज करू शकतात. हां, बट आपण इथे काय यूज करणार आहोत? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म. राईट, असं काही स्पेसिफिकली क्वेश्चनमध्ये मेन्शन नसणार आहे यूज दिस फॉर्म. और क्वेश्चन काय म्हटले, ही जी लाईन आहे इट इज पासिंग थ्रू 0,4. इथे तुमचा 0,4 बनेल. ही लाईन 0,4 मधून पास होते. एक तर अशी ड्रॉ करा, कशी ड्रॉ करा. आता स्लोप त्याचा पॉझिटिव्ह दिलेला आहे. एम काय दिलेलं आहे? पॉझिटिव्ह. एम पॉझिटिव्ह आहे तर कुठे कुठे पॉझिटिव्ह म्हणजे टॅन कुठे कुठे पॉझिटिव्ह? एक तर फर्स्ट क्वाड्रंट. सो यू कॅन ड्रॉ लाईक दिस. असा का ड्रॉ केला? कारण ही लाईन जर तुम्ही एक्सटेंड केली तर अँगल लेस दॅन 90 बनेल. याचा इन्क्लिनेशन काय बनणार आहे? लेस दॅन 90. हां, म्हणून या पद्धतीने ड्रॉ केलेले आहे. मग आता ही जर लाईन 0,4 वर कट करत असेल वाय ॲक्सिसला, राईट, इट इज पासिंग थ्रू 0,4. ही लाईन जर 0,4 मधून पास होत असेल तर याचा वाय इंटरसेप्ट किती बनला? वाय इंटरसेप्ट किती बनला? 4. राईट, सो एम इज 2 and what about y intercept? Y intercept is 4. So what will be equation of line? Right, so what about equation of line? Y is equal to mx plus c. mx plus c. c च्या जागी काय लिहिणार? 4. y is equal to mx plus c. कळले का काय एक्झाम्पल आहे? हां, स्लोप दिला आहे. स्लोप किती आहे? 2. आणि लाईन कुठून पास होते? 0,4 मधून. सो 0,4 मधून जर पास होईल तर वाय इंटरसेप्ट 4 झाला. सो हेच इक्वेशन तुम्ही प्रॉपर फॉर्ममध्ये लिहू शकता. 2x - y + 4 = 0. हा सांगा, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय लिहिणार? इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. इक्वेशन ऑफ लाईन, एखादी लाईन आहे ती कुठून पास होते? ओरिजिन मधून. सो मला जर ड्रॉ करायची असेल एखादी लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, सपोज मी या पद्धतीने ड्रॉ केली किंवा या पद्धतीने ड्रॉ करा, याचा वाय इंटरसेप्ट किती येणार? वाय इंटरसेप्ट किती येणार? या लाईनचा किंवा या लाईनचा वाय इंटरसेप्ट किती येणार आहे? 0. वाय इंटरसेप्ट किती येणार आहे? 0. मग इथे जर c = 0 टाकलं तर इक्वेशन काय बनेल? y = mx. सो इथून पुढे एखादी लाईन आली, y = 3x आलं, y = -5x आलं, y = x आलं, या सगळ्या लाईन्स ड्रॉ करताना कुठून पास करायच्या आहे? ओरिजिनमधून. क्लिअर आहे का? हां हां. सो राईट डाऊन, नोट टाका, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन काय लिहिणार तुम्ही? y = mx. रिझन काय आहे? वाय इंटरसेप्ट त्याचा काय असणार? 0. वाय इंटरसेप्ट काय असणार? 0.
क्वेश्चन लिया. राइट इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन. राइट डाउन क्वेश्चन. राइट द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू origin making an angle of making an angle of 45 degree with positive y axis. Making an angle of 45 degree with positive y axis. x नहीं y axis. काय लिहिणार आन्सर सांगा. नाही व्यवस्थित सांगा काय लिहिणार. लाईन ड्रॉ करा एक. मेकिंग एन अँगल ऑफ 45 डिग्री विथ वाय ॲक्सिस. करा एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करा. एक लाईन ड्रॉ करायची विच इज मेकिंग एन अँगल ऑफ 45 डिग्री विथ पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. हे बघा एक तर तुम्ही लाईन या पद्धतीने ड्रॉ करू शकतात. इट इज मेकिंग एन अँगल ऑफ 45 डिग्री. इट इज मेकिंग एन अँगल ऑफ 45 डिग्री विथ वाय ॲक्सिस. ही एक लाईन बनेल. और आणखी सेकंड लाईन या पद्धतीने पण ड्रॉ होईल. दिस अँगल इज ऑल्सो 45 डिग्री. क्लिअर आहे का लाईन्स कशा ड्रॉ होतील. सो लाईन्स काय पासिंग थ्रू ओरिजिन आहे. वी नो इफ लाईन इज पासिंग थ्रू ओरिजिन व्हॉट विल बी इट्स इक्वेशन. इक्वेशन कोणत्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत आपण. वाय इज इक्वल टू mx. म्हणजे फक्त या दोन लाईन्सचे जर स्लोप कॅल्क्युलेट करता आले यू कॅन राईट इट्स इक्वेशन. सो फॉर L1 व्हॉट अबाउट θ1 सांगा. अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती लिहिणार L1 साठी. L1 साठी अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती लिहिणार 45 डिग्री. अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. मग हा अँगल 45 असेल तर हा रिमेनिंग किती झाला 45. θ1 किती आलं 45 डिग्री. सो व्हॉट अबाउट M1 tan 45 किती आलं tan 45. tan 45 किती आलं 1. मग m ची व्हॅल्यू 1 असेल तर या लाईनचं इक्वेशन काय झालं y इज इक्वल टू काय झालं y इज इक्वल टू mx. m ची व्हॅल्यू किती आहे 1. मग लाईनचं इक्वेशन काय बनलं y इज इक्वल टू x. सेकंड L2 साठी व्हॉट अबाउट L2 चा θ2 किती येणार सांगा. सांगा θ2 किती येणार. विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस अँगल कन्सिडर करायचं आहे. इथून पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आहे. हा अँगल किती बनला 135. किती बनलं 135 डिग्री. θ2 किती झाला 135 डिग्री. मग θ2 जर 135 डिग्री असेल व्हॉट अबाउट M2 tan 135 डिग्री. आत्ताच केलं आपण tan 135 डिग्री. हां tan 135 किती आहे -1. सो काय लिहिणार या लाईनचं इक्वेशन काय लिहिणार सांगा. राईट y इज इक्वल टू -x. क्लिअर आहे का. सो हे बघा असा एक्झाम्पल येणार नाही बट कुठे ना कुठे तुम्हाला y इज इक्वल टू x ड्रॉ करावी लागेल. y इज इक्वल टू -x. आता y इज इक्वल टू -x अशी ड्रॉ करून नाही चालणार. मग ग्राफ चुकेल तुमचा.
कळते काय सांगतोय मी. वाय इक्वल टू एक्स तुम्हाला याच पद्धतीने ड्रॉ करावी लागेल. जरी वाय हे बघा दोन्ही लाईन्स कुठून आहे पासिंग थ्रू ओरिजिन आहेत, बट यांचे अँगल ऑफ इन्क्लिनेशन्स काय डिफरंट आहेत. वाय इज इक्वल टू एक्स आली तर अशीच ड्रॉ करावी लागेल, हा अँगल 45 बनेल. आणि वाय इज इक्वल टू मायनस एक्स कुठे ड्रॉ करायचं आहे, और एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 ड्रॉ करायचं आहे. तर ते तुम्हाला या पद्धतीनेच ड्रॉ करावं लागेल, हे लक्षात असू द्या. हां, हे जर उलटं झालं तर ग्राफ काय होईल, चेंज होईल तुमचं. सो हे कुठे ना कुठे पॉईंट्स लागतील, हे लक्षात असू द्या. म्हणून मी एवढं सांगतोय तुम्हाला काय, राईट. सो क्वेश्चन काय होता तुमचा, राईट इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन मेकिंग अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ वाय ॲक्सिस. सो तुम्ही किती लाईन्स ड्रॉ करू शकतात विथ लाईन मेकिंग अन अँगल ऑफ 45 विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. 2 लाईन्स ड्रॉ होतील, L1 आणि L2, राईट. यांचे आपण स्लोप्स कॅल्क्युलेट केलेत. L1चा स्लोप किती आला आहे 1, म्हणून L1चं इक्वेशन काय झालं, y इज इक्वल टू एक्स. L2 लाईन आहे, याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन किती झाला 135 डिग्री, मग याचा स्लोप किती येणार आहे -1, म्हणून या लाईनचं इक्वेशन काय लिहिलं, y इज इक्वल टू mx. सो y इज इक्वल टू -x. क्लिअर आहे का, फिगर व्यवस्थित ड्रॉ करा एवढी. झाले का. L1 आणि y मध्ये जो 45 डिग्रीचा अँगल बनतोय त्याच्यासाठी इनिशियल आर्म L1 राहील. हा अँगल ना, हा अँगल 45 झाला आणि हा अँगल 135 डिग्री झाला. नाही, मग y आणि L1 मध्ये जो अँगल बनतोय त्याच्यासाठी इनिशियल आर्म L1 आहे. हां, आता ते मेन्शन नाही की हा मेजर अँटी क्लॉकवाईज केलं आहे का क्लॉकवाईज केलं आहे, फक्त इट इज मेकिंग अन अँगल ऑफ 45 डिग्री विथ पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस असं म्हटले. सो हा अँगल 45 झाला तर आपण हा कॅल्क्युलेट केला. पण पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आहे तर 45 डिग्रीचा मेजर पण पॉझिटिव्हच आहे. हां, पॉझिटिव्ह झाला, ठीक आहे. इनिशियल झाला आणि L2 आणि y साठी y इनिशियल झाला. हां, ठीक आहे. नेक्स्ट लास्ट फॉर्म लिहा, काय होता 7th. केली फिगर ड्रॉ केली का व्यवस्थित. लास्ट फॉर्म लिहा 8, डबल इंटरसेप्ट फॉर्म. Double intercept form. So as the name suggests, when both the intercepts are known to you, when both the intercepts are known to you, जेव्हा x आणि y इंटरसेप्ट दोन्ही माहिती आहे, यू विल राईट इक्वेशन इन द फॉर्म x अपॉन a plus y upon b is equal to 1. X upon a plus y upon b is equal to 1. A is what? X intercept. B is y intercept. So x intercept, let's say 3a, y intercept 5a. तर इक्वेशन काय बनेल, x upon 3 plus y by 5 is equal to 1. This needs to be simplified. क्रॉस मल्टिप्लाय करा, क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय बनेल 5x plus 3y upon 15 is equal to 1. So
सो इक्वेशन काय बनेल 5x प्लस 3y इज इक्वल टू 15. लिहिलंय का तू पाठ लिहिलं का नाही?